यानंतर हर्षल दीपक बडगुजर या विद्यार्थ्याला 87.22% गुण मिळालेले आहेत। आदरणीय बापूंना विनंती की आपल्या शुभ हस्ते बक्षीस द्यायचं आहे। यानंतर पवन अनिल बडगुजर या विद्यार्थ्याला 87.50% गुण मिळालेले समाजातील सदस्य श्री घनश्याम बाबूलाल शेठ बडगुजर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस द्यायचं आहे। यानंतर कार्तिक हरिदास बडगुजर या विद्यार्थ्याला इयत्ता 8वीत 90.66% गुण मिळालेले आहे। विद्यार्थ्यांनी येऊन आपलं बक्षीस घ्यायचंय। आदरणीय बापू मामांना विनंती की त्यांनी आपल्या शुभ हस्ते बक्षीस द्यायचंय। चला पवन अनिल, हा सॉरी, पवन अनिल बडगुजर घेतलं का तू? कार्तिक हरिदास 90.66%। यानंतर प्रज्ञा गणेश बडगुजर या विद्यार्थिनीने इयत्ता 8वीत 88.61% गुण मिळवलेले आहेत। त्या विद्यार्थिनीने येऊन आपलं बक्षीस घ्यायचंय। मामा चला, मामांच्या शुभ हस्ते तिला बक्षीस देण्यात येत आहे। ओम महेंद्र बडगुजर या विद्यार्थ्याने इयत्ता 8वीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे। याला 95% गुण मिळालेले आहे। या विद्यार्थ्याला देखील कार्यक्रम आपल्या समाजाचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय मुकेश बापू यांनी त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस द्यायचे आहे। इयत्ता 9वीच्या वर्गात रितेश घनश्याम बडगुजर या विद्यार्थ्याला 62.66% गुण मिळालेले आहेत। आपल्या समाजातील सदस्य श्री रवींद्र विठ्ठल शेठ बडगुजर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय दिनेश मामांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते या विद्यार्थ्याला बक्षीस द्यायचे। यश भूषण बडगुजर इयत्ता 9वीत या विद्यार्थ्याने 65.83% गुण मिळवलेले आहेत। दिनेश मामांना विनंती त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस द्यायचं आहे।
यानंतर इयत्ता 9वीतील साक्षी अनिल बडगुजर या विद्यार्थिनीने 86.7% गुण मिळवलेले आहेत. आपल्या समाजातील नवनिर्वाचित सदस्य श्री कैलास मगनशेठ बडगुजर यांना विनंती की त्यांनी आपल्या शुभ हस्ते बक्षीस द्यायचे. यानंतर इयत्ता 9वीत सर्वप्रथम जी विद्यार्थिनी आलेली आहे सोनाली सुरेश बडगुजर या विद्यार्थिनीला 91.30% गुण प्राप्त झालेले. या अगोदर वैष्णवी शरद बडगुजर तू बक्षीस घेतलंय का बेटा? या विद्यार्थिनीला आदरणीय मामांनी बक्षीस द्यायचे. या विद्यार्थिनीला 62.83% गुण मिळालेले आहेत इयत्ता 9वी मध्ये. ठीक आहे. यानंतर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी